नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2026 सीटेटसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा सराव घेत आहोत. यामध्ये आपण 14 डिसेंबर 2024 झालेले हे क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सीटेटमध्ये कोणत्या प्रकारचे मराठी विभागात प्रश्न विचारले जातात किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते TET प्रमाणे असतात का, हे सर्व तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी आपण सराव म्हणून ही क्वेश्चन पेपर घेत आहोत. तर पहा, भाषा 1 फॉर्म भरताना जर भाषा 1 म्हणून तुम्ही मराठी निवडली असेल तर तुम्हाला क्रमांक 91 ते 120 या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. तर आपण भाषा 1 ही मराठी निवडली पाहिजे. याच प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, पुढे 121 पासून 150 पर्यंत 121 पासून 150 पर्यंत काय असतात, ज्यांनी भाषा सेकंड मराठी अशी निवडलेली असते फॉर्म भरताना, त्यांना हे प्रश्न सोडवायचे असतात. तर तुम्हाला हे दोन्ही सोडवायचे नाही. तुम्ही भाषा 1 मराठी निवडलेली आहे, तर तुम्ही काय करायचं की 91 ते 120 क्रमांकाचे तुम्हाला प्रश्न इथं सोडवायचे आहेत. ही अलग पुरवणी दिली जाते. पहिल्यांदा एक मुख्य पेपर दिला जातो, त्यानंतर ही अलग आपल्या भाषेसाठी पुरवणी दिली जाते. यातील तुम्हाला 91 ते 120 क्रमांकाचेच प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्नपत्रिका कशी येते पहा. तर यामध्ये एक गद्य परिच्छेद दिला जातो, एक पद्य परिच्छेद दिला जातो आणि यावर एकूण 15 प्रश्न विचारले जातात व बाकी जे 15 प्रश्न असतात ते असतात आपल्या मराठी अध्यापन शास्त्रावर. आपण तर चला पाहूया की कसं ते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि व्याकरण संदर्भामध्ये कोणते प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा आपण नोंद करून घेणार आहोत, जेणेकरून आपला TETच्या वेळी जो व्याकरणाचा अभ्यास झाला आहे त्याचा सुद्धा उपयोग तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सोडवताना होणार आहे. आणि मराठी हा विषय असा आहे की या ठिकाणी जर तुम्हाला 27 ते 28 तुम्ही गुण मिळवले तर तुम्हाला 90+ मार्क्स होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होणार. आणि इतर जे आपले विषय आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला, त्याच्या अनुषंगाने आपल्याला मराठीमध्ये लवकर चांगले मार्क्स मिळू शकतात आणि आपण ते घेऊ शकतो. त्यामुळे आपण याचा चांगला अभ्यास केला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूपसुद्धा माहीत असले पाहिजे. तर चला पाहूया आपण की 2024ला कशी क्वेश्चन पेपर आली होती. पहा, इथं जो प्रस्तुत उतारा दिलेला आहे यामध्ये 91 ते 99 यासाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ किती एकूण 9 प्रश्न उतार्यावर ह्या आलेले आहेत. तर तुम्ही काय करा, उतारा पॉज करून वाचून घेऊ शकता. पहा, या ठिकाणी मी डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नोंदवत आहे, कारण आपण फक्त सॅम्पल म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण काय घेत आहोत, प्रश्नपत्रिका घेत आहोत. हाच उतारा काय नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये येणार नाही. तर कसे प्रश्न विचारले जातात याचं एक स्वरूप लक्षात यावं यासाठी आपण घेत आहोत. तर पहा, वाघाने आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले. तर वाघाचे हुंकार ऐकल्याने काय आलेले, लेखकाच्या लक्षात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, या ठिकाणी हे उत्तर आहे. पहा, तेच हुंकार इतर वाघाने वापरायला सुरुवात केली, त्यावेळी लक्षात आलं की वाघाने मला स्वीकारलं. म्हणजे हुंकार ऐकल्याने त्या लेखकांना समजलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 9 बिबटे हे संख्या विशेषण आहे. म्हणजे हे कोणते संख्या विशेषण आहे म्हटले त्यांनी. हा प्रश्न जो आहे हा उतारा वाचल्यावरच येणार असा नाही आहे. तर या ठिकाणी व्याकरण संदर्भाने प्रश्न आलेला आहे. त्यामुळे 9 बिबटे 9 ही काय पूर्णांक संख्या, तर हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे. ऐश्वर्या हे सिंहिणीचे नाव आहे. लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती. तर तुम्हाला उतारा वाचल्यावर लक्षात येईल की ते एकूण 5 सिंह होते. किती? 5 सिंह. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. तर हा व्याकरण संदर्भाने आलेला आहे. गोंजारणे म्हणजे माया लावणे. नेक्स्ट आहे, जॉर्ज कोण होता. उतार्यातील आहे, जॉर्ज होता वाघ. जॉर्ज कोण होता? वाघ. या ठिकाणी आहे पहा, श्रावण आणि जॉर्ज या 2 वाघाबरोबरचा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. म्हणजे श्रावण आणि जॉर्ज हे कोण होते? वाघ. आणि आपला प्रश्न होता की जॉर्ज कोण होता. तर जॉर्ज हा काय होता? वाघ. पुढचा प्रश्न सुद्धा व्याकरण संदर्भाने आलेला आहे. श्रावण वाघ हे कोणते नाम आहे.
आता श्रावण वाघ श्रावण हे काय विशेष नाम, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर येणार आहे. नेक्स्ट आहे चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे. या ठिकाणी हा सुद्धा काय आहे, व्याकरणावरील प्रश्न आहे. त्यामुळे चांगला वाघ हे विशेषण आहे. वाघ कसा आहे, चांगला, त्यामुळे हे विशेषण ठरतं आणि पर्याय क्रमांक 4 चे योग्य उत्तर आहे. 99वा प्रश्न पहा. प्राणी संग्रहालय भयचकित का झाले. तर श्रावणाने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे प्राणी संग्रहालय भयचकित झाले. उतार्यातील प्रश्न आहे. पहिल्या 3-4 ओळीत त्याचं उत्तर मिळून जातं. पहा, उतारे मोठे मोठे दिलेले असतात, एक गद्य एक पद्य. तर पहा या ठिकाणी श्रावण वाघाने काय केलेलं आहे, शेपटी वाघिणीची जोरात पकडून तोडून टाकली आणि त्यामुळे काय झालेलं आहे, प्राणी संग्रहालय भयचकित झालेले आहे. पुढे पहा, कविता दिलेली आहे आणि कवितेवर त्यांनी काय विचारलेले आहेत, 6 प्रश्न एकूण विचारलेले आहेत. तर ह्यामधील व्याकरण संदर्भाने सुद्धा प्रश्न ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर पहा, कविता तुम्ही पॉज करून वाचून घ्या. प्रश्न काय आहे बघा, 100वा. 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे. तर पहा या ठिकाणी हा व्याकरण संदर्भाने प्रश्न आलेला आहे. किंवा, आणि, म्हणजे, व हे सर्व काय आहेत, ही आहेत उभयान्वयी अव्यय. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न सुद्धा काय आपल्या व्याकरण संदर्भाने आलेला आहे. तुळस हे काय आहे. तुळस हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2. रक्त कशामुळे वाहते आहे. तर रक्त काच रुतल्यामुळे वाहते आहे. कवितेमध्ये इथं आलेले आहे. पहा, भळबळणारे रक्त, खोल रुचलेली काच. नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे. तर श्वास घुसमटल्यामुळे. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. इथं म्हटलेलं आहे पहा, क्षण अनावर झाला घुसमटुनिया श्वास. त्यामुळे पर्याय क्रमांक किती उत्तर येणार आहे, 4. श्वास घुसमटल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा व्याकरण संदर्भाने आलेला आहे. पहा, अनावर होणे म्हणजे काय, तर अनियंत्रित होणे. काळोख काळोख हे काय आहे. तर काळोख हे काय आहे, विशेषण आहे. त्यामुळे याचं उत्तर सुद्धा येणार आहे पर्याय क्रमांक 1. आणि हा सुद्धा व्याकरण संदर्भाने प्रश्न आलेला आहे. आणि TETचा तुम्हाला चांगला अभ्यास तुम्ही मराठीचा केल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न काय जाणार आहेत, सोपेच जाणार आहेत. आता इथून 106 नंबरपासून 120 नंबरपर्यंत भाषा आपली काय मराठी अध्यापनशास्त्रावर काय गेलेलं आहे, प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आता जे आपण 15 प्रश्न अभ्यासले, यामध्ये व्याकरणावर 7 ते 8 प्रश्न विचारले गेले होते. तर तुम्हाला व्याकरणाचा चांगला अभ्यास झालेला, त्यामुळे तुम्हाला पेपर सोपाच जाईल. आता तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे ते मराठी अध्यापनशास्त्राचा. म्हणजे तुमच्याकडे कोणते कौशल्य मुलांना कसं शिकवण्याचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या वर्गाला कंट्रोल कसं करू शकता, किंवा तो बहुवर्ग तुम्ही कसं घेऊ शकता, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना शिकवू शकता. म्हणजे की उदाहरणार्थ ऊर्ध्वगामी पद्धतीने, अधोगामी पद्धतीने, किंवा सोप्याकडून कठीणाकडे, असं तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्ही मुलांना कंट्रोल करू शकता. या सगळ्या कौशल्यावर जे आपल्याला DEDला शिकवलं जातं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हे सुद्धा समजून घेण्यावर आहे. आणि तुम्ही ते आकलन करून जर प्रश्न वाचला आणि 4 पर्याय तुम्ही जर लक्षात घेतला तर उत्तर तुम्हाला सापडतं. ह्याच्यासाठी काय सखोल अभ्यास करावा लागतो असं नाही. तुम्हाला जे DEDला झालेलं असतं त्याच्यावर प्रश्न विचारलेले जातात. तरीसुद्धा तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर अभ्यासायला हव्यात, जेणेकरून प्रश्नांची तुम्हाला स्वरूप लक्षात येते. हे जे भाषा अध्यापनशास्त्राचे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर काय करा की तुम्हाला जर व्याकरणाचा कोणता भाग कठीण वाटत असेल तर तुम्ही तो अभ्यासून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पटापट सोडवता येतील आणि तुमचा वेळ वाचेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओद्वारे. स्वस्थ राहा, मस्त राहा, अँड कीप वॉचिंग. थँक्यू.